पुण्यामध्ये काय झालं मला कल्पना नाही, पण म्हणजे मी आता जे बोललो की जी समिती आहे आपली त्याच्यामध्ये परवाच आमची मीटिंग झाली. विखे पाटील साहेब समितीचे अध्यक्ष आहेत आणि याच्यावर योग्य पद्धतीनं तोडगा निघाला पाहिजे मराठा आरक्षणाच्या बाबतीत. ही समितीमध्ये झालेली सगळी चर्चा आहे. तर समितीनं पूर्ण अधिकार विखे पाटील साहेबांना दिलेत अध्यक्ष म्हणून की त्यांनी या बाबतीमध्ये चर्चा करावी. त्याचबरोबर एकच या ह्याच्यामध्ये मला म्हणजे एक मंत्री म्हणून आज मंत्री म्हणून मी इथं उभा आहे. यापूर्वी मी आमदार होतो. सगळ्या मोर्चांमध्ये पहिल्यापासून माझा सहभाग सातारा, नागपूर, मुंबई सगळ्या ह्याच्यामध्ये माझा सहभाग होता. हे आरक्षणाबाबत एकच माझी भूमिका आहे की आपलं जे मराठा समाजाला जे आरक्षण आपण मागतोय ते उद्या कोर्टामध्ये आरक्षण दिलं की कोण ना कोण परत हे आरक्षण रद्द करा म्हणून कोर्टात 100% जाणार. कारण हा विषय जो आहे हा विषय असाच हे करण्याचा काहींचा डाव आहे. त्यामुळं आज सरकारच्या माध्यमातून जो प्रयत्न चाललाय किंवा आता जे मी स्वतः बघतोय मान्य देवेंद्र फडणवीसांचा पण जो प्रयत्न आहे की उद्या कोर्टामध्ये हायकोर्ट असेल, सुप्रीम कोर्ट असेल, कुणीही कुठल्याही कोर्टात जाऊ दे तरी या दिलेल्या गेलेल्या आरक्षणाला कुठेही गालबोट लागलं नाही पाहिजे, ते रद्द झालं नाही पाहिजे आणि समाजाला योग्य पद्धतीनं आरक्षण मिळालं पाहिजे जे कायद्याच्या आणि घटनेच्या ह्याच्यात बसल असं. सर असं असलं तरी जरांगे पाटलाच्या आंदोलनाला केवळ 1 दिवसाची परवानगी दिली. जरांगे पाटील म्हणतात की आमची चेष्टा आहे. नाही, आता ती परवानगी जी आहे ह्याच्यामध्ये आपल्याला पण माहिती आहे जे मला कळते की कोर्टानं पण त्याच्यामध्ये काही आदेश केलेले आहेत आणि कोर्टाच्या ह्याच्या नाही दिलेले आहे आणि नक्कीच हे कुठलंही लोकशाही मार्गानं होणारं हे दडपण्याचं प्रयत्न सरकारचा नाही आहे आणि असा प्रयत्न करणार पण नाही. आम्ही सगळे लोकशाही मानणारे लोक आहोत किंवा आणि शेवटी आज आम्ही तरी कुठनं आलो, आज आम्ही पण ग्रामीण भागातनंच आलोय ना. आज मंत्री म्हणून मी जरी असलो किंवा मी जरी आज तुम्ही मला मंत्री म्हणून प्रश्न विचारला तरी शेवटी मी पण एक मराठा समाजाचा घटक आहे. आज मला पण माझ्या ठीक आहे माझी परिस्थिती चांगली असेल, माझी परिस्थिती किंवा माझ्या आरक्षणाची थोडी आर्थिक परिस्थिती चांगली आहे, मला त्याची झळ बसत नसेल, पण आज वस्तुस्थिती आहे की आज राज्यात मराठा समाजातली अनेक लोक आहेत. समाज संख्येनं मोठा आहे पण आज लोक एवढी त्याच्यामध्ये आहेत की ज्यांना आज त्यांची परिस्थिती दयनीय झालेली आहे. म्हणजे त्यांना शिक्षणाची इतर ह्याची झळ बसती आहे. म्हणजे आता या झळा त्यांना सोसत नाहीत असे. त्यामुळं 100% या बाबतीमध्ये सरकार आणि सगळे नेते दोन्ही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री सहानुभूतीपूर्वक विचार करून चांगला तोडगा याच्यावर निघावा या दृष्टीनं प्रयत्न करत. तुम्ही म्हणला तसं मग जरांगेंच्या आंदोलनाला तुमचं समर्थन आहे? नाही, आरक्षणाच्या मुद्द्याला पहिल्यापासून माझं समर्थन आहे आणि आज सुद्धा आहे आणि कायम राहणार. शेवटी आरक्षण मिळालं पाहिजे. गरजू जे मराठा समाजातील लोक आहेत त्यांना आरक्षण मिळावं ही आमची पहिल्यापासूनची भूमिका आहे. बाबा शेवटचा प्रश्न, एकीकडे मोर्चे निघतायत, आंदोलन होतंय, दुसरीकडे मुंबईमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपकडून बॅनरबाजी करण्यात येते. मराठ्यांना पहिल्यांदा आरक्षण देणारे उच्च न्यायालयात ते आरक्षण टिकवणारे नेतृत्व म्हणजे देवेंद्र फडणवीस असे बॅनर फरकले, काय अर्थ आहे? नाही, खरंच आहे. तुम्ही आता बघा म्हणजे ज्या वेळेला पहिलं आरक्षण दिलं गेलं त्यावेळेला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते, त्यावेळेलाच हे हायकोर्टामध्ये चॅलेंज केलं गेलं आणि ते हायकोर्टामध्ये त्यावेळेला चॅलेंज केल्यानंतर टिकलं. हायकोर्टानं त्यावेळेला रद्द केलं नाही. त्याच्यानंतर निवडणुका झाल्यानंतर परत हायकोर्टामध्ये खरं म्हणजे वकील वगैरे ह्या गोष्टी म्हणाव्यात त्यावेळेला हे रद्द झालं. हे आपलं आरक्षण जे उडालं हे निवडणुका झाल्यानंतरच्या ह्याच्यामध्ये आपलं आरक्षण गेलंय ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे ह्यात काय चुकीचं आहे असं नाही, पण शेवटी आता मागच्या गोष्टी काढण्यापेक्षा आज आपल्याला काय पाहिजे हे बघितलं पाहिजे आपण. आज आपली भूमिका हीच आहे की घटनेच्या चौकटीमध्ये आणि कायद्याच्या चौकटीमध्ये बसल असं कायमस्वरूपी आरक्षण मराठा समाजाला मिळावं आणि त्या दृष्टीनं महायुतीचं सरकार देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली 100% प्रयत्नशील आहे की हे आरक्षण लवकरात लवकर देण्याच्या बाबतीमध्ये तोडगा निघेल वाटतं. नक्की निघेल. हो, नक्की तोडगा निघेल आणि म्हणजे शिष्टमंडळ असू दे किंवा समितीमध्ये मी सुद्धा त्या समितीचा एक भाग आहे
आम्ही पण विखे पाटील साहेबांनी पण परवा सांगितले की आपण पण जाऊन त्यांना जरांगे पाटलांना भेटू, त्यांच्याशी या बाबतीमध्ये तोडगा काढू. काही गोष्टी ज्या आपल्या पातळीवरच्या आहेत, ज्याला घटनेचा वगैरे पार नाही, त्या आपल्याला ज्या काही करता येतील त्या आपण करू. थोडं जे घटनेचा पेच निर्माण करणाऱ्या गोष्टी आहेत त्याला जरा आपल्याला केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, ह्याचा समन्वय साधून आपल्याला निर्णय घ्यायला लागतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.